भाजपमधील गटबाजीमुळे विकास रखडला. मंगेश चव्हाण. 6 महिन्यात नगरसेवकांचे एकही काम नाही, सत्ता देऊन नागरिकांचे नुकसान. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ महापालिकेत येऊन बैठक घेतात, मात्र या बैठकीला पक्षाचेच महापौर, उपमहापौर यांना बोलवलं जात नाही. सत्ता मिळवण्यापासून भाजपमधील गटबाजी संघर्ष वारंवार उफाळून येतो आहे. याचा परिणाम महापालिका क्षेत्राच्या विकासावर होतो आहे. गेल्या 6 महिन्यात नगरसेवकांचे प्रभागात 1 रुपयाचे काम झालेले नाही. त्यामुळे पालिकेची सत्ता भाजपला देऊन नागरिकांचे नुकसान झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. चव्हाण यांनी म्हटलंय की भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी 2 दिवसापूर्वी महापालिकेतील त्यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी आणि नगरसेवक यांना घेऊन आयुक्तांशी बैठक केली. या बैठकीला प्रोटोकॉलनुसार विरोधी पक्ष नेत्यांना बोलावणे अपेक्षित होते. आमदार एका पक्षाचे असले तरी ते सांगली शहराचे आहेत, त्यामुळे त्यांनी पालिकेतील सर्वच पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावणे आवश्यक आहे. एक वेळ विरोधी पक्षनेत्यांना बोलवले नसेल तर चालेल, पण त्यांच्या पक्षाचे महापौर, त्यांच्या पक्षाचे घटक पक्षाचे उपमहापौर त्यांनाही गाडगीळ यांनी बैठकीला बोलवलं नाही. यामागे भाजपमधील अंतर्गत संघर्ष, गटबाजी कारण आहे. त्यांच्यात 2 ते 3 गट पडलेले आहेत. या गटबाजीमुळे महापालिका क्षेत्राचा विकास रखडला आहे. गेल्या 6 महिन्यात एकाही नगरसेवकाच्या प्रभागात एकाही रुपयाचं विकासकाम झालेलं नाही. याला भाजपमधील गटबाजी जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी भाजपला सत्ता देऊन चूक केली आहे का, असा सवाल चव्हाण यांनी केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.